नमस्कार, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्यासमोर जिल्हा प्राथमिक शाळा शिंदेमळा या शाळेतील सुश्रुत नवनाथ शिंदे आपल्यासमोर उत्कृष्ट असे भाषण बोलणार आहे। स्मरण करूया गावडी गाथा, स्वातंत्र्य लढ्याची बलशाही, राष्ट्रीय निर्मिती या गणराज्य दिनी करूया। अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिकांनो, माझे वंदनीय गुरुजन आणि प्रिय बंधूंनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे। याचा आनंद तर होतोय, शिवाय खूप अभिमानही वाटत आहे, कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोक कल्याणकारी सुराज्याचा अरुणोदय झाला, ज्या दिवसापासून मायभूमीचे सर्व लेकरांना घटनेने सर्व हक्क व अधिकाऱ्यांची अभेद्य कवचकुंडले बहाल केली, त्या दिवशी चार शब्दांची सुमनमाला घुमण्यासारखे मोठेपण कशातच नसेल। असे सांगतात की पूर्वी या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता, संपन्न राष्ट्रात सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदत होते, सगळ्यांना दृष्टच लागावी असे घडले। सत्ता आणि संपत्ती हव्यासाने पछाडलेल्या इंग्रजांची नजर या भूमीवर पडली। व्यापारी बनून आलेले हे इंग्रज या देशाचे राज्यकर्ते बनले। फोडा, जोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब करून जुलूम अन्याय यांच्या अघोरी प्रहाराने ब्रिटिशांनी मायभूमीला जुलुमी जोगडात बंदिस्त केले। ब्रिटिशांचे हे साम्राज्य आजूबाजूला 150 वर्ष राहिले। मायभूमीला जुलुमी जोगडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपत्र बंड करू लागले, इंग्रजांवर उठाव करू लागले। क्रांतीची ज्वाला दिवसेंदिवस भडकतच राहिली। स्वराज्याच्या कामी अनेकांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवले। वासुदेव फडके, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांसारख्या निधड्या छातीच्या क्रांतिकारकांनी हुतात्मे पत्कारले। टिळकांच्या सिंह गर्जनेने इंग्रजांना धडकी भरू लागली। महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्य आणि अहिंसात्मक मार्गावर सारा देश एकत्र होऊन इंग्रजांना चलेज्या म्हणून धिक्कारू लागला। स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याची मोहीम पार पोहोचवली। सरते शेवटी सत्याचा विजय झाला। सर्वांच्या त्याग बलिदानातून स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वतंत्र राष्ट्र म्हणू लागले, जणू पुनर्जन्मच झाला। पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले। अनेक वर्ष अन्यायात खितपत पडलेल्या भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य देणारी, समता, बंधुता व लोकशाही यांची बीजारोपण करणारी घटना निर्मिती करण्याचे ठरले। त्यासाठी घटना समिती स्थापन झाली। या समितीत स्वतंत्र भारताला उद्धारक होईल, सर्व राष्ट्राला नवीन संजीवनी मिळेल अशी आदर्श राज्यघटना तयार केली। या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हणतात। राज्यघटनेचा अंमल दिनांक 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला। एक प्रकारे देशात सुराज्याची व लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली। म्हणून या पवित्र दिनाच्या लोकशाहीच्या जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा। शिवाय घटनेने बहाल केलेला हक्क, अधिकार सोबतच कर्तव्याचे, जबाबदारीचे भान ठेवण्याचे तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान।